effectiveness. Yes, good evening to all. Yes, as the continuation of maxima and minima. And कधी function maximum, कधी function minimum. कधी function maximum असतं, कधी function minimum असतं. When is the function is maximum? When is the function is minimum?
कधी आपण फंक्शन बाबतीत मॅक्सिमाइज म्हणतो, कधी मिनिमाइज म्हणतो? सांगा पटकन. कधी फंक्शन बाबतीत मॅक्सिमाइज आणि कधी मिनिमाइज? पार्ट. फंक्शन कधी मॅक्सिमम, कधी मिनिमम? सर विच लेसन? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगली सुरुवात आहे सानिका. Second derivative of point is negative, then it is maxima. Very good. Yes, अथर्व बरोबर आहे. अजून yes, mathematics 2 मधला chapter number 2 चालू आहे. mathematics 2 लास्ट ऑलमोस्ट एंडिंग मध्ये येत आपण. नेक्स्ट लेक्चर मध्ये नवीन पार्ट चालू असेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा पार्ट चालू असेल. ओके, ऑलमोस्ट आता एंड आहे सानिका. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर मध्ये काय मिळेल, परत सुरुवातीपासून फ्रेशली चॅप्टर चालू होईल, त्यावेळेस सगळे डिटेल्स कळतील. हा ऑलमोस्ट आता एंड चॅप्टर आहे. चॅप्टरची एंडिंगच आहे. येस, काय सांगितलं होतं? एफ ऑफ एक्स इक्वल टू, राईट, एफ ऑफ एक्स गिवन असतं फंक्शन. फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण घेतो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू काय करतो आपण? 0. दिलेल्या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतो. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, फंक्शनचा काय घेतो आपण? डेरिव्हेटिव्ह. थर्ड स्टेप, याच्यावरून दोन व्हॅल्यूज मिळतात, x1 आणि x2. या व्हॅल्यूज आलेल्या कशामध्ये ठेवायच्या? सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवायचं. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर x1 साठी, सेकंड डेरिव्हेटिव्ह x1 साठी किती असेल? लेस दॅन 0 म्हणजे काय? निगेटिव्ह. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह x2 साठी ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? पॉझिटिव्ह. सांगा, सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असणं म्हणजे काय? सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असणं म्हणजे मॅक्सिमा का मिनिमा? मॅक्सिमा का मिनिमा? Yes. Second derivative is negative. Second derivative negative means maxima. Second derivative negative means maxima. Yes. Second derivative positive means minima. Second derivative positive means minima. Right? या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. Some questions we will take it today. Yes, last lecture मध्ये एक क्वेश्चन मी घेतला होता. बरोबर आहे? तिथे तुम्हाला मॅक्सिमा काय असतो, मिनिमा काय असतो समजून सांगितलं होतं. x1 साठी काय काढलं जातो? एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढली जाते, राईट? एफ ऑफ एक्स. सांगा बरं, x1 साठी मॅक्सिमम, x1 साठी मॅक्सिमम का x2 साठी मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते? कशासाठी व्हॅल्यू मॅक्सिमम मिळेल तुम्हाला? कशासाठी व्हॅल्यू मॅक्सिमम मिळेल? काढा पेज नंबर, एक्सरसाइज 2.4 काढा. एक्सरसाइज 2.4. एक्सरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर 9 मधला फिफ्थ क्वेश्चन घ्या. 9 मधला फिफ्थ क्वेश्चन, एक्सरसाइज 2.4. सांगा पेज नंबर किती? एक्सरसाइज 2.4 9 मधला फिफ्थ क्वेश्चन घ्या. मेन क्वेश्चन नंबर 9 त्याच्यामधला फिफ्थ क्वेश्चन. f of x equal to x into log x is given. f of x equal to x into log x. X into log x is the function. f of x equal to x into log x. f of x equal to x into log x. सानिका, हे ऑलमोस्ट एंडिंग लेक्चर आहे चॅप्टर्स, त्यामुळं एखाद्या वेळेस समजणार नाही. पुढच्या वेळेस नेक्स्ट चॅप्टर चालू होईल त्यावेळेस ते समजेल. ओके, सो केअरफुल. ऑलमोस्ट चॅप्टर एंडिंग आहे. मॅथमॅटिक्स 2 ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू आहे. M2 मधला सेकंड चॅप्टर. ओके, हे फंक्शन आहे. या फंक्शनचं काय काढायचं तुम्हाला? वेदर द गिवन फंक्शन इज मॅक्सिमम और मिनिमम, हे तुम्हाला काढायचं. वेदर द गिवन फंक्शन इज मॅक्सिमम और मिनिमम हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सांगा रे, पेज नंबर किती? टेक्स्ट बुक पेज नंबर 90, right? Page number 90. Page number 90. M2 चं बुक काढा. M2 चं M19. M2 चं बुक काढा. ओके, सांगा पहिली स्टेप. Need to find out the derivative. Need to find out the derivative. So f of x equal to x into log x. So differentiate with respect to x. Differentiate with respect to x. So याचा डेरिव्हेटिव्ह
f dash of x सांगा which rule it will follow. So y equal to u into v असेल तर differentiate with respect to x असेल तर u fix v चा डेरिव्हेटिव्ह dv by dx plus v fix du by dx या पद्धतीने u fix v चा डेरिव्हेटिव्ह v fix u चा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फंक्शन जशाला तसं v चा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने जायचं तुम्हाला. ओके सांगा इथं x फिक्स सांगा log x चा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो d dx ऑफ log x तिथे लिहिणार नाहीये डायरेक्ट आन्सर लिहिणार आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह लिहून ठेवा रे किती असतो 1 by x. सो इथं 1 by x कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला log x लिहा पटकन. एक्स एक्स या ठिकाणी कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण लॉगचा घेतला. आता लॉग एक्स फिक्स ठेवा जसं लॉगला v म्हणा. आता v फिक्स जशाला तसा याचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x किती असतो 1 लिहून ठेवा फॉर्म्युले. याचा डेरिव्हेटिव्ह 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 log x चा 1 by x. सो x x गेट कॅन्सल इथं 1 आला आणि नेक्स्ट log x हा झाला f dash of x ही झाली पहिली स्टेप. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेणं ही पहिली स्टेप झाली. दिस इज द फर्स्ट स्टेप वेअर वी हॅव कॅल्क्युलेटेड द डेरिव्हेटिव्ह. हा सगळा 11वीचा बेस. u फिक्स v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v फिक्स u चा डेरिव्हेटिव्ह लिहून ठेवा. प्रोडक्ट फॉर्म्युला म्हणतात त्याला. प्रोडक्ट फॉर्म्युला एक फिक्स एकाचा डेरिव्हेटिव्ह ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो फिक्स करायचा ज्याचा नव्हता घेतला तो डेरिव्हेटिव्ह मध्ये आणायचा. याला म्हणतात डिफरन्सिएशन घेणं. प्रोडक्ट असल्यास डिफरन्सिएशन या पद्धतीने घेतात. प्रोडक्ट पाहिजे प्रोडक्ट log x चा 1 by x x चा 1 दिलं हे पॅरलल स्टेप्स. पॅरलल स्टेप्स लिहा. ओके नेक्स्ट इथं सांगा पुढचे स्टेप्स काय असतात. डेफिनेटली f dash of x इक्वल टू 0 करायचं. f dash of x इक्वल टू 0 करणं. f dash of x इक्वल टू 0 करा म्हणजे काय 1 प्लस log x इक्वल टू 0 1 त्या साईडला न्या log x इक्वल टू -1 f dash of x इक्वल टू 0 म्हणजेच 1 प्लस log x ही व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली जाते. log x ऑब्झर्व करा या ठिकाणी log ऑफ x याचा बेस काही नाही म्हणजेच e म्हणजे एक्सपोनेन्शियल. log को एक्सपोनेन्शियल कन्वर्ट करा रे काय होईल सांगा. सो हा e जो आहे तो इकडे जाईल म्हणजे इथं फक्त x शिल्लक राहतो log निघून जातो. सो x इक्वल टू e टू द पॉवर किती -1 म्हणजेच 1 by e. x ची व्हॅल्यू किती आली 1 by e. दोन व्हॅल्यूज नाही एकच व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता याच्यासाठी चेक करायचं वेदर द फंक्शन इज मॅक्सिमम ऑर मिनिमम. वेदर द फंक्शन इज मॅक्सिमम ऑर मिनिमम हा क्रॉस चेक आपल्याला घ्यायचा. कसं घेणार कोण सांगतं पुढची स्टेप काय कोणतं सांगतं पुढची स्टेप काय याच्या नंतरची स्टेप काय काय केलं जातं. आता x तर काढलं तुम्ही जनरली आतापर्यंत आपल्याला x दोन व्हॅल्यूज मिळाल्या इथं एकच व्हॅल्यू आली काही हरकत नाहीये. नेक्स्ट स्टेप सांगा पुढची स्टेप काय असते सेकंड डेरिव्हेटिव्ह. काय स्टेप पुढची सेकंड डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. कशाचं रे बाबांनो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असलेल्या फंक्शनचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो राईट. सांगा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय f dash of x इक्वल टू 1 प्लस log x. लिहा सर्वांनी. अगेन डिफरन्शिएट म्हणा त्याला. अगेन डिफरन्शिएट with respect to x. Again differentiate with respect to x. One more time derivative. One more time derivative. F double dash of x. 1 चा derivative 0. Log x चा 1 by x. काय मिळालं f double dash of x 1 by x. f double dash of x काय मिळतो 1 by x मिळतो. सांगा x ची व्हॅल्यू किती आहे. x व्हॅल्यू किती आहे सबस्टिट्यूट and check.
एफ डबल डॅश ऑफ एक्स 1/1 e. एक्स ची व्हॅल्यू किती ठेवली आपण 1/e ठेवली 1/e ठेवली. एक्स ची व्हॅल्यू 1/e घ्या. एक्स इज 1/e सबस्टिट्यूट करा. सो आला e. सांगा रे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? हे आन्सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? डिनोमिनेटर व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये सांगा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? ई म्हणजे किती रे? ई म्हणजे एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू 2.713 पुढं कंटिन्यू आहे. या पद्धतीने व्हॅल्यू असते त्याची. जसं आपण √3 घेतो √3 तसा हा ई एक्सपोनेन्शियल नंबर आहे. एक्सपोनेन्शियल नंबर आहे. सांगा हा काय आहे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे हा नंबर? मग पॉझिटिव्ह आहे. सो ग्रेटर दॅन 0. सांगा मी दिलेला फंक्शन एफ ऑफ एक्स मॅक्सिमम का मिनिमम? मग डबल डॅश ऑफ एक्स इज व्हॉट? इज ग्रेटर दॅन 0 मीन्स व्हॉट? पॉझिटिव्ह. तसं जर असेल तर एफ ऑफ एक्स इज व्हॉट? एफ ऑफ एक्स इज कोण सांगतं रे काय? वेदर द फंक्शन इज मिनिमम और मॅक्सिमम. काय सांगणार? येस करेक्ट. द फंक्शन इज मिनिमम. हे जे फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू किती असेल? मिनिमम. एफ ऑफ एक्स इज मिनिमम. न्यू स्टुडंट 1 ते 2 दिवस वेट करा. विल स्टार्ट द न्यू चॅप्टर. पुढं नवीन चॅप्टर चालू होणार आहे. हा चॅप्टर ऑलमोस्ट एंड मध्ये आहे आता. याचा रामराम होणार आहे लवकरात लवकर. ओके हार्डली हे लेक्चर आणि त्याच्या पुढचं एखादं लेक्चर होईल, नाहीतर इमिडिएटली पुढच्या लेक्चर मध्ये चालू होईल. ओके त्यामुळं थोडे पेशन्स ठेवा. यू विल गेट द न्यू चॅप्टर. ओके कोणी जॉईन करणार असतील तर त्यांना सांगून ठेवा न्यू चॅप्टर चालू होणार आहे. तो सेक्शन बराच लॉंग जाईल त्याच्यानंतर. ओके त्यामुळे केअरफुल. एफ ऑफ एक्स इज मिनिमम ऍट लिहून ठेवा. एक्स इक्वल टू किती साठी रे? 1/e साठी. 1/e साठी. आणि मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारले तुम्हाला. विचारलंय क्वेश्चन मध्ये. इथं लिहिलेलं नाहीये मी. वेदर द गिवन फंक्शन इज मिनिमम और मॅक्सिमम फाइंड द मिनिमम व्हॅल्यू और मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन म्हटलं. सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन काढायचंय. सांगा फंक्शन काय? एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स. एक्स इंटू लॉग एक्स. एक्स ची व्हॅल्यू 1/e ठेवा. ची व्हॅल्यू 1/e. 1/e लॉग ऑफ 1/e. 1/e जशाला 1/e जशाला लॉग ऑफ e ची पॉवर डिनोमिनेटर मध्ये -+1 आहे. न्यूमरेटर मध्ये -1. या ठिकाणी e ची पॉवर +1 न्यूमरेटर मध्ये गेल्यास -1 न्यूमरेटर मध्ये गेल्यास -1. करेक्ट. इथं आलात तुम्ही आता. या ठिकाणी हा -1 पुढे येतो. सो -1/e log e. -1/e log e. सांगा रे log e टू द बेस. काही नसतो म्हणजे काय घ्यायचं असतं? काही नसतो म्हणजे किती घ्यायचं असतं? लॉगचा बेस काही नाहीये म्हणजे किती घ्यायचं असतो? e घ्यायचं असतो सर. करेक्ट. आणि याची व्हॅल्यू किती मग आता? व्हॅल्यू 1. व्हॅल्यू 1. सो आन्सर इज -1/e. This is the minimum value of the function. Minimum value of the function. So f of x is minimum. F of x is minimum at x equal to 1/e. F of x म्हणजे given function is minimum. F of x is minimum at x equal to 1/e and minimum value of function is -1/e. इथेच आन्सर झालं. f of x is minimum at x equal to किती साठी रे? 1/e साठी. आणि मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन किती आलं? -1/e. हा क्वेश्चनचा अर्थ होता. लास्ट लेक्चर मध्ये काही पॉइंट्स तुम्हाला एक्झाम्पल थ्रू मार्क करून दिले होते, राईट? त्याच्यासाठी असलेला हा पार्ट. वेदर द गिवन फंक्शन इज मिनिमम और मॅक्सिमम. फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किती? -1/e. ऍट पॉइंट x इक्वल टू 1/e म्हणतात. त्याच्यानंतर
घ्या पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतरचाच. 6th क्वेश्चन घ्या, log x by x वाला विचारलेला एक्झामला. 6th क्वेश्चन घ्या, बाकी प्रॅक्टिस. log x डिवायडेड बाय x हे क्वेश्चन ऑलमोस्ट एक्झामला येऊन गेलेले आहेत, एक्झामला आलेले आहेत, बोर्ड सीईटी ला येऊन गेलेले आहेत क्वेश्चन. log x by x, log x by x, log x by x. लक्ष द्या, या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढणं हा तेवढाच इम्पॉर्टंट पॉइंट आहे. डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, येस, याचा डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. फंक्शन इज f of x equal to log x by x आहे. फंक्शन इज log x by x आहे. सो फर्स्ट फॉर्म डेरिव्हेटिव्ह काढणं. कसं काढणार डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लक्ष द्या, y इक्वल टू u by v म्हणतो आपण, u by v, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. सांगा काय होईल या ठिकाणी. त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय रे, त्याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट म्हणजे काय, डिनॉमिनेटर फिक्स d dx ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर फिक्स d dx ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा काय असतो स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. त्यालाच आपण फंक्शन 1 फंक्शन 2 म्हणता तुम्ही, फंक्शन 1 फंक्शन 2. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तुम्हाला, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तुम्हाला. ओके, डिनॉमिनेटर फिक्स, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो फिक्स करा, निगेटिव्ह साइन द्या, निगेटिव्ह साइन द्यायचा. हा डिनॉमिनेटर, त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. ही प्रोसेस आहे. डिनॉमिनेटर म्हणजे u, न्यूमरेटर म्हणजे v, न्यूमरेटर म्हणजेच u, डिनॉमिनेटर म्हणजे v. आपल्या इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय चेक करा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय ते करा, तो फॉर्म्युला अप्लाय करा. सांगा डिफरन्शिएशन f डॅश ऑफ x इक्वल टू डिनॉमिनेटर, कोण आहे रे डिनॉमिनेटर, x आहे, त्याला करा फिक्स. डेरिव्हेटिव्ह कोणाचा, log x चा. log x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो, डायरेक्ट लिहितोय 1 by x. आता लिहून दिला होता तुम्हाला, log x चा 1 by x मायनस साइन. न्यूमरेटर चेक करा कोण आहे, log x आहे, ज्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलाय आता, ज्याचा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी घेतलाय आपण. log x चा डेरिव्हेटिव्ह इथं 1 by x, तेच फंक्शन दशाल तसं. x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1, लिहून दिलंय तुम्हाला, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर. x x कॅन्सल, न्यूमरेटर 1 मायनस log x राहतो, डिनॉमिनेटर x चा स्क्वेअर. हा झाला तुमचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. कितवा डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. दिस इज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे, हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. लक्ष द्या, पुढं f डॅश ऑफ x ला 0 ठेवतो, f डॅश ऑफ x ला 0 ठेवा. नेक्स्ट स्टेप मध्ये f डॅश ऑफ x इज 0, सो 1 मायनस log x x स्क्वेअर इक्वल टू 0. x स्क्वेअर इकडे गेला 0 झाला, 1 मायनस log x इक्वल टू 0 झाला. log x त्या साइडला घ्या, log x त्या साइडला घ्या, काय होईल, log x इक्वल टू 1 होणार. log x इक्वल टू 1 म्हणजेच log चा बेस e असतो, log x इक्वल टू 1, log चा बेस काही नाहीये म्हणजे e, काही नाहीये म्हणजे e.
ई इकडे जाणार, एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट होत असतं, लक्षात ठेवा. एक्सपोनेन्शियल कन्वर्ट होणं म्हणजे बेस परत ईच राहतो, पॉवर 1 बनतो. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू ई आली. एक्स व्हॅल्यू किती आली? ई. कशात ठेवणार? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये. सो स्टार्ट द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चालू करा. परत u बाय v रूल वापरणार. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी सुद्धा u बाय v रूल अप्लाय करणार. सांगा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आलेला? f dash of x equal to 1 minus log x divided by x square. हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. 1 minus log x by x square हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. 1 minus log x by x square हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. स्टार्ट u by v rule. Again differentiate with respect to x. Again differentiate with respect to x. Again differentiate with respect to x. Start the derivative. F double dash of x. सांगा numerator denominator fix. हा denominator fix. 1 चा derivative 0. log x चा minus 1 by x. log x चा derivative 1 by x असतो. 1 चा 0 असतो, लक्षात ठेवा. denominator fix ठेवला. denominator fix. 1 चा 0. log x चा 1 by x. ओके, पुढं मायनस साइन. काय फिक्स? 1 मायनस लॉग एक्स फिक्स. आणि एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह असतो पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1 हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. 1 विदाउट एक्स आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायला पाहिजे. सांगा डिनॉमिनेटर काय? डिनॉमिनेटर काय? डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. एक्स चा स्क्वेअर आणि त्याचा परत स्क्वेअर. एक्स चा स्क्वेअर त्याचा परत स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स. एक्स स्क्वेअर इंटू 0 0 होणार मायनस 1 बाय एक्स. एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स. थोडक्यात इथला एक एक्स कॅन्सल झाला. मायनस एक्स राहिला इथं. इथं काय राहतो? मायनस 2x ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. मायनस 2x. इथला मायनस इथला 2x 1 ला मल्टिप्लाय. मायनस मायनस प्लस 2x into log x. 2x into log x divided by x raised to the power 4. सांगा x व्हॅल्यू किती ठेवायची? x व्हॅल्यू किती ठेवायची आहे? f डबल डॅश ऑफ x मध्ये x किती ठेवायचं? f डबल डॅश ऑफ x मध्ये x किती ठेवायचं? f डबल डॅश ऑफ x मध्ये x किती ठेवायचा आहे? f डबल डॅश ऑफ x मध्ये x किती ठेवायचा? x किती ठेवायचा? e ठेवायचा. e. यस पियुष, करेक्ट. f डबल डॅश ऑफ x मध्ये x ची व्हॅल्यू मात्र किती ठेवणार? e ठेवणार. e ठेवणार. ठेवा मग. e ठेवा. f डबल डॅश ऑफ e काढा. काय असेल? मायनस e मायनस 2 टाइम्स e प्लस 2 टाइम्स e लॉग e. लॉग e ची व्हॅल्यू किती रे? e रेस टू 4. लॉग e ची व्हॅल्यू 1. हा मायनस 3e झाला. minus 3e plus 2e divided by e raised to 4. Minus e by e raised to 4. Minus 1 by e चा cube. Minus 1 by e चा cube. This value less than किती आहे? 0. ही व्हॅल्यू मात्र लेस दॅन 0 आहे. इथं x आहे, e ठेवला. 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 लॉगचा बेस e, फ्रंट व्हॅल्यू e, म्हणून आन्सर 1. सेम व्हॅल्यू सेम बेस आन्सर 1 असतं. राईट? ए चालतं, 5 चालतं, निगेटिव्ह व्हॅल्यू चालणार नाही. ई चालतो, आन्सर मात्र 1 असतं. आन्सर 1 असतं त्या केस. आपण काय क्रॉस चेक घेतलं रे? कोण सांगतं? सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आला? निगेटिव्ह आला. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्हचा अर्थ काय? f double dash of x is negative, less than 0, negative. अर्थ काय रे? f of x is maximum. f of x काय झालं? Maximum झालं. And maximum value of the function किती मग? At what point? x equal to e ला maximum value of the function. So maximum value of the function. Maximum value of f of x
f of x equal to log x divided by x. सांगा x किती ठेवणार? e ठेवणार. x ची व्हॅल्यू e ठेवणार. log e by e. log e ची व्हॅल्यू तसंही 1 असतं, 1 by e. dash of e. So maximum value of the function is 1 by e at x equal to e. f of x is maximum. f of x is maximum at x equal to e and maximum value. सांगा function ची maximum value किती? 1 by e. function ची maximum value 1 by e. function maximum value is 1 by e. function maximum value is 1 by e. समजून लिहा. डेरिव्हेटिव्ह जर येत नसेल तर ट्राय करा. आता काहीतरी चेक करा, व्हिडिओ लेक्चर्स वगैरे सगळं क्रॉस चेक करा. छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये येतात. ही जरी लेंदी दिसत असेल पण सोपं आहे ते. जर तुम्ही स्टेप्स प्रॉपर लिहित असाल तर ते इझी आहे. समजून लिहावं लागेल फक्त सगळं. त्यामुळे सांगत होतो डेरिव्हेटिव्ह सिरियसली करा. इम्पॅक्ट बसतो अभ्यासावरती पूर्ण. डेरिव्हेटिव्ह सिरियसली करायला पाहिजे. ओके, नेक्स्ट. आता पुढचे क्वेश्चन फक्त समजून सांगतो, स्टेप्स समजून सांगतो तुम्हाला. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10 घेणार आहे. लिहायचं काहीच नाहीये, समजून घ्यायचंय तुम्हाला. समजून घ्यायचंय फक्त. नीड टू बी अंडरस्टूड फर्स्ट. समजून घ्यायचंय तुम्हाला. या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं का आपण प्रत्येक वेळेस काय करतोय? काल लास्ट लेक्चर मध्ये जो क्वेश्चन घेतला मी, त्याच्यामध्ये लकीली x1 x2 असे दोन व्हॅल्यूज आले. एक मॅक्सिमा कडे गेला आणि एक मिनिमा कडे आला. कधी कधी दोन व्हॅल्यूज असतात, कधी एकच व्हॅल्यू असते. लक्षात ठेवा, कधी कधी दोन व्हॅल्यूज असतात, कधी कधी एकच व्हॅल्यू असते. क्वेश्चन नंबर 10 फक्त समजून घ्यायचं. लक्ष द्या, समजून घेणं फार महत्वाचं आहे. कन्सेप्ट काय सांगतो सांगा. क्वेश्चन नंबर 10. डिवाइड द नंबर 30 into 2 parts. 30 चे दोन पार्ट असे घ्यायचे. such that their product is maximum. त्यांचा प्रोडक्ट मॅक्सिमम असला पाहिजे. सो 30 चे दोन पार्ट म्हणजे x आणि y. सपोज x आणि y. x प्लस y किती रे? x प्लस y दोन्ही मिळून किती? 30. सिंपल. 30 चे असे दोन पार्ट्स की त्यांचा प्रोडक्ट मॅक्सिमम असला पाहिजे. या क्वेश्चनचा आन्सर कसं काढाल? समजा 30 चे दोन पार्ट्स म्हणजे आपण 10 आणि 20 घेऊ. 20 आणि 10 सपोज. सांगा रे, यांचा प्रोडक्ट किती होईल? येस मानसी, करेक्ट. या दोघांचा प्रोडक्ट किती येईल? 200. असे नंबर सांगा की प्रोडक्ट मॅक्सिमम असला पाहिजे. सपोज मी या ठिकाणी एक 15 घेतोय, दुसरा 15 घ्या. सांगा प्रोडक्ट किती? 15 चा स्क्वेअर, राईट? 15 प्लस 50 30 होतो. 20 प्लस 10 30 होतो. इथं प्रोडक्ट 200 आला. इथं प्रोडक्ट सांगा रे किती? 225. करेक्ट, 225. आता मी एक व्हॅल्यू 14 करतोय, दुसरी व्हॅल्यू 16. सांगा रे 16 इंटू 14 चा प्रोडक्ट किती? 16 इंटू 14 चा प्रोडक्ट किती? 16 इंटू 14 चा प्रोडक्ट किती? 224. बरोबर आहे का? 224. कुठं मॅक्सिमम मिळाला रे तुम्हाला? प्रोडक्ट मॅक्सिमम कधी आला? ज्या वेळेस x सुद्धा 15 आहे, y सुद्धा 15 आहे. x सुद्धा 15 आहे, y सुद्धा 15 आहे. हा क्वेश्चन ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ने सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट ने सॉल्व्ह करायचा आहे. हाऊ टू सिम्प्लिफाय हे आपल्याला पाहायचं. प्रोडक्ट इज मॅक्सिमम म्हटलंय, राईट?
सो अशा दोन व्हॅल्यूज 15 आणि 15 येणार आहे हे आपण शुअर आहे. आता 15 आणि 15 अशा दोन व्हॅल्यूज येणार आहेत हे आपण शुअर आहे, पण काढायचं कसं ते सांगतोय मी तुम्हाला. हाऊ टू यूज द ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन दिस केस. अशा केस मध्ये ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कसा युटिलाइज करायचा. सो फर्स्ट थिंग 30 चे दोन पार्ट आहेत, फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट. मग दोघांचे ऍडिशन 30 म्हणजेच y किती रे, y किती 30 मायनस x. सिंपल 30 मायनस x. काय मॅक्सिमाइज करायचं आहे, दोन व्हॅल्यूचा प्रोडक्ट. इट शुड बी मॅक्सिमाइज या दोन व्हॅल्यूचा प्रोडक्ट मॅक्सिमाइज ठरवायचं तुम्हाला, राईट. सो x आहे, y व्हॅल्यू किती आहे 30 मायनस x. 30 मायनस x. सो दिस इज युअर फंक्शन विच इज टू बी मॅक्सिमाइज. आतापर्यंत काय दिलं होतं आपल्याला, आतापर्यंत असं फंक्शन द्यायचे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला सांगायचे. आता याला म्हणतात वाढीव काम, म्हणजे वर्डिंग क्वेश्चन तयार झालं. वर्डिंग क्वेश्चन तयार झालं. या वर्डिंग क्वेश्चनचं काय तयार केलं मी, फंक्शन तयार केलं. सो 30 into x minus x into x square. So f of x equal to 30x minus x square. सॉल्व्ह करून दाखवतोय, लिहू नका, लिहून घेण्याच्या फंद्यात पडू नका. इकडे लक्ष द्या, फक्त लक्ष द्या पण व्यवस्थित. इकडे तिकडे चलबिचल अवस्था नाही झाली पाहिजे तुमची. इकडे लक्ष द्या. f of x माहिती आहे, याचा डेरिव्हेटिव्ह f dash of x equal to 30 minus 2x. x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, राईट. त्याला इक्वेट टू 0 करा, इक्वेट टू 0 करा. काय होईल, 2x इक्वल टू 30, x इक्वल टू किती आला 15. x इक्वल टू 15 असेल तर x प्लस y सुद्धा 15 आहे, x प्लस y 30 आहे. सॉरी, म्हणजेच x ची व्हॅल्यू 15 असेल तर y सुद्धा किती, y सुद्धा किती 50. x 15 असेल तर y सुद्धा किती येतो 15 येतो. कळलं क्वेश्चन कसा रोटेट केला त्यांनी. आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घेतली का रे, नाही घेतली. ती घ्यायला पाहिजे. सांगा, हा जर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असेल तर याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह f डबल डॅश ऑफ x. याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह 30 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे विदाउट x, कॉन्स्टंट आहे विदाउट x, सो 0. मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2, सो मायनस 2. सांगा, लेस दॅन 0 का ग्रेटर दॅन 0. f double dash of x less than किती आला 0. This value is less than 0. This value is less than 0. निगेटिव्ह आला म्हणजे काय असतो, सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असणं म्हणजे काय, मॅक्सिमम. x ची व्हॅल्यू किती असताना पण, x ची व्हॅल्यू किती असताना, x ची व्हॅल्यू किती असताना मॅक्सिमम आहे. येस, डेफिनेटली x इक्वल टू 15. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारली असती तर x व्हॅल्यू 15 आहे, y सुद्धा 15 आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन म्हणजेच प्रोडक्ट ऑफ एक्स वाय. सो 15 into 15 हे आपण जज केलं होतं, मग जज केलं, राईट. क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन काय होता, डिवाइड द 30 into 2 parts such that divide the 30 into 2 parts such that the product is maximized. प्रोडक्ट हा मॅक्सिमम पाहिजे. बर, हे काय कळालं आपल्याला, x प्लस वाय मिळून 30 द्यायचंय त्यांना. x प्लस वाय 30 दिला. किती व्हेरिएबल आहेत रे, दोन व्हेरिएबल आहेत, 1 आणि 2. एकाला कन्वर्ट करा. y काय झाला 30 मायनस x झाला. 30 मायनस x होतो y. बर, काय मॅक्सिमाइज सांगितलंय, दोघांचा प्रोडक्ट मॅक्सिमाइज सांगितलाय. याचा आन्सर आपल्याला माहिती आहे. वी नो द आन्सर ऑफ दिस. x 15 पाहिजे, y सुद्धा 15 पाहिजे, दोघांचा प्रोडक्ट मॅक्सिमाइज. x जशा तसं ठेव. y ची व्हॅल्यू 30 मायनस x, y ची व्हॅल्यू 30 मायनस x. इथून मागचा क्वेश्चन विसरून जात, मागचा क्वेश्चन फॉरगेट इट. नाव फ्रेशली स्टार्ट. सांगा, पहिली स्टेप काय असते आपली, पहिली स्टेप काय असते, डेरिव्हेटिव्ह काढा. पहिली स्टेप डेरिव्हेटिव्ह काढलं, डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0 करा, इक्वेट टू 0 केला. त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढली, x मिळाला. तिसरी स्टेप, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ती व्हॅल्यू ठेवा. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू ठेवायची गरज पडली का, नाही, कारण x उरलंच नाही तिथं, x उरलंच नाही. सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक केला आपण. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलं रे, काय आलं, दोन मिनिंग याचे, लेस दॅन 0 पण म्हणू शकता अँड निगेटिव्ह पण म्हणू शकता. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह, मॅक्सिमम का मिनिमम, मॅक्सिमम.
मॅक्सिमम कुठल्या व्हॅल्यू साठी 15 साठी x जर 15 तर y सुद्धा किती 15 15 into 15 चा प्रोडक्ट किती 225 हा क्वेश्चन जजमेंटचा होता डायरेक्ट आन्सर देऊ शकला असतात तुम्ही आपण काय वापरलं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वापरलं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वापरला ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन नंबर 11 क्वेश्चन नंबर 11 वाचा क्वेश्चन व्यवस्थित वाचा क्वेश्चन नंबर 11 व्यवस्थित वाचा परत हा सुद्धा क्वेश्चन लिहायचा नाहीये समजून घ्यायचं फक्त लिहिण्याच्या भानगडीत पडू नका सोल्युशन बुक आहे तुमच्याकडे तिथून कॉपी करू शकता एनी टाइम समजून घ्यायचं फक्त आता इथून पुढचा पार्ट समजून घ्यायचा आहे नंतर लिहा समजून घ्यायचा व्यवस्थितपणे समजून घ्यायचंय म्हणजे डोकं इकडे तिकडे नाही लावायचंय डोकं पूर्ण कॉन्सन्ट्रेट याच्यावर ठेवायचं बोर्डवर ठेवायचं सांगा डिवाइड द नंबर 20 into 2 parts again 20 into 2 parts म्हणलं की x and y but their sum तसं नाही yes sum is 20 sorry x plus y मिळून किती रे 20 काय काढायचंय पुढं डिवाइड द 20 into 2 parts such that sum of their square is minimum sum of their square is minimum sum of their square x square plus y square minimum कोण सांगतं असे दोन नंबर कुठले कोण सांगतं असे दोन नंबर कुठले एक्स आणि वाय च्या अशा दोन व्हॅल्यू सांगा ज्यांचा स्क्वेअर मिनिमम असू शकेल असे दोन व्हॅल्यू सांगा ज्यांची ऍडिशन 20 पाहिजे ज्यांची ऍडिशन 20 पाहिजे यस दुर्गेश्वरी करेक्ट यस कोण सांगतं यश पासलकर रॉंग 19 चा स्क्वेअर किती येतो यश पासलकर 19 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर मंथन कसरे 2 and 4 कसं काय शक्य आहे दोघांची ऍडिशन 2 आणि 4 चे 20 होते का राजा तुझे 20 होते का स्क्वेअर ची ऍडिशन 20 नाही विचारलंय स्क्वेअर हा मिनिमम पाहिजे अर्थ नाही समजला तुम्हाला क्वेश्चनचा कृष्ण राठोड रॉंग अरे स्क्वेअर 20 नकोय स्क्वेअर 20 नाही पाहिजे आपल्याला 20 चे असे दोन तुकडे करा 20 चे असे दोन तुकडे करा याचा स्क्वेअर घेतल्यानंतर तो मिनिमम पाहिजे लक्ष द्या माझ्याकडे काय सांगतो 20 चे दोन तुकडे करा पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट हा एक्स आहे हा वाय आहे लक्ष द्या इकडे हा 19 घेतला एक जणांनी 1 घेतलं सपोज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किती झाला रे 19 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर सांगा 19 चा स्क्वेअर किती 19 चा स्क्वेअर किती 19 चा स्क्वेअर 3 19 चा स्क्वेअर किती 361 ओके 361 लक्ष द्या सपोज मी 18 घेतला 18 चा स्क्वेअर घेतल्यास 2 चा स्क्वेअर घ्यावा लागेल या दोघांची ऍडिशन 20 18 चा स्क्वेअर 22 चा स्क्वेअर सांगा 18 चा स्क्वेअर किती 18 चा स्क्वेअर किती 18 चा स्क्वेअर किती 324 ओके 324 प्लस 4 किती झालं रे 346 झाला ही व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी आली नेक्स्ट 17 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर सांगा रे 17 चा स्क्वेअर 17 चा स्क्वेअर 289 प्लस 9 किती झालं 298 झाला हा स्क्वेअर याच्यापेक्षा लेस आला अजून लेस आला त्याच्यापेक्षा अजून लेस आला आता मला सांगा हा 10 चा स्क्वेअर प्लस 10 चा स्क्वेअर असं घ्या 10 चा स्क्वेअर प्लस 10 चा स्क्वेअर 100 10 चा स्क्वेअर 100 आन्सर किती 20 दिस इज द फॉर्मॅट याच्यापेक्षा लेस व्हॅल्यू होणार नाही चेक करा याच्यापेक्षा लेस व्हॅल्यू होणार नाही याच्यापेक्षा लेस व्हॅल्यू होऊ शकत नाही याच्यापेक्षा लेस व्हॅल्यू होऊ शकत नाही याच्यापेक्षा मिनिमम व्हॅल्यू होणारच नाही लक्षात आलं याच्यापेक्षा मिनिमम व्हॅल्यू होणार नाही या केसमध्ये यस मंथन रेज द हँड काय विचारायचं बाबा विचार पटकन मंथन
बोल पटकन मंथन. सर ते तिथे तुमचं लिहिताना ना मिस्टेक झाली थोडीशी. हा बोल. 18चा स्क्वेअर 324 असतो ना, तुम्ही पण तेच म्हणला, पण तुम्ही लिहिताना 342 लिहिला. 342 लिहिलंय तुम्ही लिहिताना. किती असतं तर? 324. हा ठीक आहे, जे काय असेल. 324 किती आलं टोटल? 328 झालं. ओके, एवढं सांगायचं की हा नंबर लेस होत जातो. ओके, थँक्यू. हा नंबर लेस होत जातो, एवढंच आहे याच्यामध्ये. ओके, लक्ष द्या. असा नंबर मिळतो की x ची व्हॅल्यू 10 आणि y ची व्हॅल्यू सुद्धा 10. 10 चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर 10 चा स्क्वेअर 100 10 चा स्क्वेअर 100 100 प्लस 100 200. दॅट्स इट. क्लिअर? क्लिअर का? याच्यामध्ये x आणि y बोथ आर 10. आता हे तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह थ्रू सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन तसा इझी आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह थ्रू सॉल्व्ह करायचं आपल्याला. तू कसं करणार? ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वापरायचं या ठिकाणी आपल्याला. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वापरायचं आणि x आणि y 10 येतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, लक्ष द्या कसं करतात. आता हे x प्लस y इक्वल टू 20 आहे. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मिनिमम ठेवायचा आहे. इथं y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता 20 मायनस x. सो x स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू 20 मायनस x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दिस इज f ऑफ x. हा तुमचा फंक्शन आहे. फॉरगेट अबाउट द प्रिव्हियस क्वेश्चन. हा फंक्शन आहे. हा फंक्शन मिनिमम साठी ट्रीट करायचा आहे. मिनिमम साठी ट्रीट करायचं. सांगा पहिली स्टेप. f dash of x काढणं. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 2x प्लस 20 मायनस x ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 into 20 minus x power to the front side, reduce the power by 1. Power to the front side, reduce the power by 1. Right? एवढंच घेतलंय मी. सांगा पुढं 20 minus x चा डेरिव्हेटिव्ह किती? 20 minus x चा डेरिव्हेटिव्ह किती? 20 minus x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 20 minus x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? ट्वेंटी मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? -1, राईट? 20 मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 20 चा 0 मायनस एक्स चा -1. काय झालं सांगा? 2x minus 2 into bracket 20 minus x. 2x minus 40 minus minus plus 2x. 4x minus 40 equal to किती करायचं असतो? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू किती करायचं असतो? 0 करायचं असतो. सांगा 4x इक्वल टू 40 झालं म्हणा. 4x इक्वल टू 40. x इक्वल टू किती मिळालं रे? 10. कसं प्रूव्ह करणार? सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणार याचा. कशाचा? याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणार. राईट? याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्या. 4x minus 40 चा सेकंड डेरिव्हेटिव्ह. f dash of x 4x minus 40 आहे. f double dash of x किती आला? 4x minus 40 चा डेरिव्हेटिव्ह. 4x minus 40 चा डेरिव्हेटिव्ह 4 which is greater than 0 पॉझिटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्हचा अर्थ काय? सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्हचा अर्थ काय? मॅक्सिमा का मिनिमा? असं लक्षात ठेवा. सेकंड डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय? मॅक्सिमा का मिनिमा? यस. कोण मॅक्सिमा कोण मिनिमा? गिवन फंक्शन इज मिनिमम. f of x is minimum for x equal to किती साठी? 10 साठी. x equal to 10 असेल तर y सुद्धा किती दे? x equal to 10 असेल तर surely y equal to also 10. काय डाऊट आहे? x ची व्हॅल्यू 10 असेल तर y सुद्धा 10. 10 plus 10 20. 10 plus 10 20. Correct? So this is the part. 20 is divided into two parts such that their square is minimum. काय सांगायचं इथं परत परत? इथून एवढं टाईप वाढीव काम म्हणतात. मॅथ मध्ये याला वाढीव काम म्हणतात. काय काम म्हणतात? वाढीव काम. इथून पुढचा पार्ट काय आहे रे? सेम. स्टेप नंबर 1, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0, फाइंड आउट x. पुढची स्टेप, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरून अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक घ्यायचं असतं. पॉझिटिव्ह आला तर मिनिमा,
निगेटिव्ह आला तर मॅक्सिमा. ही प्रोसेस चेंज झाली का रे आपली? ही प्रोसेस चेंज झाली का? नाही. प्रत्येक क्वेश्चन मध्ये वर्डिंग क्वेश्चन कशात कन्वर्ट करतात? फंक्शन मध्ये. हे तुम्हाला आलं पाहिजे. फंक्शन मध्ये कन्वर्ट करता आलं एकदा की पुढची प्रोसेस सेम. प्रत्येक क्वेश्चनला सेम. क्वेश्चन बोर्डचा आहे, सीईटीचा आहे का जेईचा आहे, काहीही मॅटर करत नाही. आता काही मॅटर करत नाही. प्रत्येक वेळेस हे मात्र लॉजिकल टाकणार, काही ना काहीतरी ते लॉजिकल टाकणार. तुम्हाला हे तयार करता आलं पाहिजे. हे एकदा तयार करता आलं की पुढच्या स्टेप सेम स्टेप्स फॉलो करतात. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर आहे का? कुठलाही क्वेश्चन असू द्या, काय तयार करता आलं पाहिजे? कुठलाही क्वेश्चन असू द्या, काय तयार करता आलं पाहिजे? काय तयार करता आलं पाहिजे? काय तयार करता आलं पाहिजे? कुठलाही क्वेश्चन असू द्या, काय तयार करता आलं पाहिजे? वर्डिंग वरून काय तयार करता आलं पाहिजे? वर्डिंग कशात कन्वर्ट झाली पाहिजे? फंक्शन मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. वर्डिंग ज्याला फंक्शन मध्ये कन्वर्ट करता आलं त्याच्यासाठी स्टेप्स फार इझी आहेत पुढचे. वर्डिंग कशात कन्वर्ट झाली पाहिजे? फंक्शन मध्ये झाली पाहिजे. आतापर्यंत लास्ट लेक्चर मध्ये आजचे पहिले 2 क्वेश्चन फंक्शन गिवन होतं, तुम्हाला गिवन होतं. तसं जर क्वेश्चन असेल तर इझी आहे. वर्डिंग कशात कन्वर्ट झाली पाहिजे? बोला पटकन. वर्डिंग कशात कन्वर्ट झाली पाहिजे? वर्डिंग कशामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे? वर्डिंग फंक्शन मध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. आणि ज्याला फंक्शन तयार करता आलं, त्याच्यासाठी क्वेश्चन फार इझी झाला. इथून पुढचा आता खूप इझी झालं. स्टेप्स मात्र चेंज होणार नाही. पहिली स्टेप डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहिली स्टेप डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0 करायचा, एक्स काढायचा. दुसरी स्टेप सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा. सेकंड डेरिव्हेटिव्ह आलेल्या एक्स साठी चेक करायचा. लास्ट लेक्चर पासून तेच शिकवतोय मी तुम्हाला. मॅक्सिमम मिनिमा चालू झाल्यापासून एक्स साठी चेक घ्यायचा. पॉझिटिव्ह आला मिनिमा, निगेटिव्ह आला मॅक्सिमम. क्लिअर? क्लिअर? We will go ahead with the next question. Question number 12. Question number 12. What's the question? Question number 12. Page number किती रे? Textbook page number किती? तीच exercise 2.4. Question number 12. Question समजून घ्यायचं. Question समजून घ्यायचं आहे. आन्सर काढणार नाहीये मी. फक्त तुम्हाला फंक्शन क्लिअर करून दे. फंक्शन क्लिअर करून देणार आहे. क्वेश्चन नंबर 11 झाला होता, राईट? आता 12. क्वेश्चन नंबर 12 सांगा. क्वेश्चन नंबर 12. यस, पेज नंबर 90. पेज नंबर 90. क्वेश्चन नंबर 12. वाचा क्वेश्चन. वायर ऑफ लेंथ 36 मीटर. एक वायर आहे, त्याची लेंथ किती आहे रे? 36 मीटर आहे, राईट? एक वायर आहे 36 मीटर आहे. इज बेंड टू फॉर्म अ रेक्टँगल. या वायर पासून बेंड करून एक रेक्टँगल तयार केलं. त्यापासून एक रेक्टँगल तयार केलं, राईट? या रेक्टँगलची लेंथ x आहे, विड्थ y. एक्स वाय, लेंथ x आहे, विड्थ y. A wire of length 36 meter is bent to form a rectangle. Find its dimension if the area of the rectangle is maximum. आता 36 मीटर आहे. 36 मीटर आहे तर हा x च्या समोर x असतो, y च्या समोर y असतो. म्हणजे 2 times x plus 2 times y equal to किती रे? 2 times x 2 times y equal to किती? 2 times x 2 times y equal to किती? Yes, Mansi, correct. पुढं 2 times x 2 times y equal to 36. पुढं काय? Yes, यश बरोबर आहे. पियुष बरोबर आहे. 36 equal to किती? 36. सांगा रे, x plus y किती? x plus y किती? x plus y 80. आपल्याला माहिती आहे 2 व्हेरिएबल आले की एका व्हेरिएबलचं काम काय असतं? कन्वर्ट होणं. कन्वर्ट होणं हे लक्षात ठेवा. y in terms of x आणलं. सांगा रे, कंडिशन काय आहे? कंडिशन काय आहे? काय मॅक्सिमम काय मिनिमम? काय मॅक्सिमम काय मिनिमम करायचं? काय मॅक्सिमम काय मिनिमम करायचं? एरिया ऑफ द रेक्टँगल इज मॅक्सिमम. एरिया ऑफ द रेक्टँगल काय असतो रे? एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल प्रोडक्ट ऑफ एक्स वाय, राईट? सांगा एक्स वाय ची व्हॅल्यू किती आहे? 18 minus s. दिस इज द फंक्शन. फॉरगेट अबाउट द प्रिव्हियस पार्ट. क्लिअर? याला वाढीव काम म्हणतात. काय म्हणतात? वाढीव काम. यायचं हे द्यायचंय हे त्यांना
द्यायचंय हे यांनी सगळं वाढीव काम करून ठेवलं याच्यामध्ये. वाढीव काम करून ठेवलं म्हणजे वर्डिंग तयार करून ठेवले याची. आणि हे झालं ऍप्लिकेशन. हे झालं ऍप्लिकेशन. काय काय क्लिअर केलं मी? फंक्शन. इथून पुढचा पार्ट येईल? जमेल का? इथून पुढचा पार्ट येईल का? सांगा मग एक्स ची व्हॅल्यू किती? एक्स व्हॅल्यू किती? प्रॉपर लिहायचं सगळ्या स्टेप्स. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 f dash of x. स्टेप नंबर 1 f dash of x. स्टेप नंबर 2 f dash of x 0 पुट करणं. स्टेप नंबर 3 x काढणं. एक व्हॅल्यू असू शकतात, 2 व्हॅल्यू असू शकतात, डिपेंडंट. एक किंवा 2 व्हॅल्यूज. चौथी स्टेप f डबल डॅश ऑफ x. पाचवी स्टेप f डबल डॅश ऑफ x मध्ये x1 किंवा x2 ठेवणं. x1 x2 चेक करा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, वेदर द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह चेक करावा लागतो. जर निगेटिव्ह आला तर मॅक्सिमम, आणि जर पॉझिटिव्ह आला तर मिनिमम. आता लक्षात आलं? सेम स्टेप्स फॉलो होणार इथून पुढे. सेम स्टेप्स फॉलो होणार. एक्सच्या व्हॅल्यू डिपेंड करतात. कधी 1 असते, कधी 2 असतात. कधी 1 असतात, कधी 2. क्वाड्रॅटिक आलं की 2, लिनियर आलं की सिंगल. सांगा मग इथून पुढच्या स्टेप्स करता येईल? फंक्शन पर्यंत मी क्वेश्चन आणून सोडून देणार आहे, बाकीचं सगळं तुम्हाला करायचं. अर्थ लक्षात आला? अनिकेत हे ऍप्लिकेशन ओढून टाकायचं. फिक्स असतं एक्झामला हे. तू चेक कर एनडीए मध्ये फिक्स आहे. फिक्स मॅक्सिमम मिनिमम कंपल्सरी येतो. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कंपल्सरी येत. मॅक्सिमम मिनिमम किंवा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग एनडीए ला कंपल्सरी असतं. कंपल्सरी असतं, कंपल्सरी. काही डाऊट नाही. सगळे एनसीआरटीच्या बुक्स मधून क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकायचे सगळे. एनसीआरटीचं बुक घ्यायचं, सगळं कम्प्लीट करायचं. एनडीए करायचं असेल एनसीआरटीचं बुक झपाटून करायचं, झपाटून. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 सांगा. क्वेश्चन नंबर 13 काय? 13 आहे. अ बॉल इज थ्रोन इनटू द एअर. डायरेक्ट क्वेश्चन आहे, सिंपल आहे. 13 सोडून द्या. 13 सोडून द्या. 14 घ्या. 14 घ्या. 13 सिंपल आहे, डायरेक्ट येतं. तुमच्या तुम्ही करा. 14 मध्ये सांगितलं फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टेंगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल. पहिले सेमी सर्कल ड्रॉ करा. विच ऑफ द रेडियस 1. हा सेमी सर्कल आहे सपोज. याची रेडियस 1 आहे. रेडियस 1 आहे. सेमी सर्कल आहे 14 मध्ये. फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टेंगल. याच्यामध्ये काय फिट करायचं आहे? एक रेक्टेंगल फिट करायचं. एक रेक्टेंगल फिट करायचं आहे का? विंडो टाइप अशा विंडोज असतात बघा, आर्क टाइप. त्याच्यामध्ये हा रेक्टेंगल फिक्स केला. हा जर रेक्टेंगल फिक्स केला असेल तर हा जो कॉर्नर आहे तो सुद्धा 1 आहे, आणि या साईडचा कॉर्नर जरी मार्क केला तर तो सुद्धा रेडियस बाबतीत 1 आहे. ही लेंथ 1 आहे. पर्पजफुली दिली आहे. रेक्टेंगल ही जी विड्थ लेंथ आहे ती x आहे सपोज, आणि ही जी विड्थ आहे ती y आहे सपोज. रेक्टेंगल साठी विड्थ x, हाईट y, राईट. आता मला सांगा हा पार्ट किती? मग हा पार्ट किती? इथून एवढी रेडियस आहे, लक्ष द्या. इथून एवढी रेडियस आहे, इथं रेडियस इथपर्यंत आली फक्त. इथून एवढी रेडियस आहे. हा पार्ट किती रे? हा पार्ट किती? इथून एवढा पार्ट किती? सेंटर पासून, यस करेक्ट, यश पासलकर बरोबर आहे. x/2 आहे. किती आहे? x/2. हा किती आहे? x/2. हा किती आहे? y. विड्थ y आणि हायपोटेनियस 1 आहे. राईट अँगल ट्रायंगल झाला. पायथागोरस थेरम वापरा इथं. काय होईल रे पायथागोरस थेरम? x²/4 x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1. x²/4 झाला. x²/4 प्लस y² इक्वल टू 1. आपलं कामच ते y इन टर्म्स ऑफ x आणणं. y² इक्वल टू 1 मायनस x²/4. y इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस x²/4. पहिले डिनोमिनेटर रिमूव्ह करू आपण. 4 इंटू 4 मायनस x². डिनोमिनेटर काही नाही, क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 मायनस x² डिवायडेड बाय 4. So y equal to root of 4 minus x²/4. So root of 4 minus x²/2. y ची व्हॅल्यू किती येते? 4 minus x²/2 ही आली y ची व्हॅल्यू. करेक्ट. काय मॅक्सिमा काय मिनिमा पटकन सांगा. काय मॅक्सिमाइज करायचंय, काय मिनिमाइज करायचंय, पटकन सांगायचं.
काय मॅक्सिमाइज करायचंय, काय मिनिमाइज करायचंय, पटकन सांगायचं. काय मॅक्सिमाइज करायचंय, काय मिनिमाइज करायचंय, वाचा क्वेश्चन आणि सांगा. एरिया ऑफ द रेक्टँगल is to be find the largest size of rectangle म्हटलंय. लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल. लार्जेस्ट साइज म्हणजे काय रे? लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल which is nothing but xy. x माहिती आहे, y ची व्हॅल्यू ऑलवेज कन्वर्टिंग असते, लक्षात ठेवा. y व्हॅल्यू ऑलवेज कन्वर्टिंग divided by, right? This is the function which is to be largest म्हणजे maximize. This is to the function which is to be maximize. याच्या आधी वाढीव काम म्हणतात याला. वाढीव काम म्हणतात. अर्थ समजला? अशा वेगवेगळ्या जॉमेट्रीज एकामध्ये एक इन्सर्ट करून काय करतात? मॅक्सिमाइज मिनिमाइज ठरवायचं असतं. मॅक्सिमाइज मिनिमाइज ठरवायचं असतं. एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होण्यासाठी तुम्हाला हिंट दिलेली असते. आता लक्ष द्या, एक्स आणि वाय मधलं रिलेशन कशावर टाकलं? रेडियस वर टाकलंय. कशाच्या? सेमी सर्कलच्या. अर्थ लक्षात आला? कशासाठी काय कनेक्ट केलंय ते, कशासाठी काय कनेक्ट केलंय हे समजलं पाहिजे. लक्ष द्या, या ठिकाणी काय आहे? x/2. या ठिकाणी काय आहे? y. रेडियस 1 आहे. हे मिनिंग समजले पाहिजे त्याचे सगळे. काय करायचं शेवटी? लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब इनटू द सेमी सर्कल. अर्थ काय? एरिया शुड बी लार्जेस्ट, मॅक्सिमाइज. x जशाला तसा. y व्हॅल्यू √4 - x²/2. राईट? इथून पुढे सगळा क्वेश्चन काय आहे? स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 5 फॉलो करायचं आणि आन्सर काढायचं. फॉलो करायचं आणि आन्सर काढायचं. जमेल का? जमेल का? सर कॅल्क्युलेशन तर आम्हाला काही येत नाहीत सर. 10वी तर आम्ही पास आहेत, पण आम्हाला काही कॅल्क्युलेशन येत नाहीत सर. कॅल्क्युलेशन म्हणले की आम्हाला घाम फुटतो सर. काय करावं काही कळेना सर. 12वीला तर आलोय आम्ही, पण आमचं पुढं काय होईल ते काही सांगता येत नाही सर. करा, रात्रंदिवस बसावं लागतं त्याला. रडत बसता नुसतं. केल्यास येतं ते. केल्यास येतं. केल्यास येणारच, केल्यास कुठे जाणार नाहीये. जेवणच नाही करायचं. नाही आलं ना, जेवणच नाही करायचं. आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. डॉट आन्सर काढता आलं पाहिजे. आजची कमांड खूप कामाला येईल तुम्हाला जर तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर्स ज्या त्या दिवशी काढत असाल. पेंडिंग क्वेश्चन ठेवतोय, कम्प्लीट करायचं आहे. पेंडिंग क्वेश्चन ठेवतोय, कम्प्लीट करायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15. 15. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15. माझं काम आहे फंक्शन पर्यंत आणून सोडणं. फंक्शन पुढचा पार्ट मी तुम्हाला शिकवलाय, कसं करायचं हे शिकवलेलं आहे. फंक्शनचा पुढचा पार्ट मी तुम्हाला शिकवलाय कसं करायचं. ट्राय, डोंट ट्राय. ट्राय करा, ट्राय नका करू. ओके, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय सांगतो असं? काय दिलंय? an open cylindrical tank आहे. बेस इज सर्क्युलर सांगितलं. ओपन सिलेंड्रिकल टँक. हा सिलेंडर आहे, हा त्याचा बेस आहे, ही त्याची रेडियस आहे सपोज r, आणि हाईट ऑफ द सिलेंडर इज h. Height of the cylinder is h, and base of the cylinder radius is r. Top is open. Top काय मात्र त्याचा? ओपन. टॉप हा ओपन आहे. Top of the cylinder is open. Open cylindrical tank आहे सर. ओपन सिलेंड्रिकल टँक आहे. ओके, काय मॅक्सिमाइज काय मिनिमाइज वाचून टाका क्वेश्चन एकदा. An open cylindrical tank whose base is a circle is to be constructed of metal sheet so as to contain the volume. याचा व्हॉल्यूम घेऊन काय घेऊन आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती आहे? पाय ए क्यूब. सेंटीमीटर क्यूब आहे, क्यूबिक सेंटीमीटर. व्हॉल्यूम घेऊन आहे किती आहे? पाय ए क्यूब. पाय ए क्यूब इज द व्हॉल्यूम. कोण सांगतं रे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर ऍक्च्युअल किती? ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती? पाय आर स्क्वेअर इंटू एच. करेक्ट? पाय आर स्क्वेअर इंटू एच. हा पण व्हॉल्यूम आहे, हा पण व्हॉल्यूमच आहे. हे दोन्ही इक्वेट करा. सो पाय आर स्क्वेअर एच इक्वल टू पाय ए क्यूब. पाय पाय गेट कॅन्सल. आर स्क्वेअर इंटू एच इक्वल टू ए क्यूब. सो एच इक्वल टू ए क्यूब बाय आर स्क्वेअर.
रिलेशन दिलंय. जसं y in terms of x, y in terms of x, तसं h in terms of r. याचा यूज मात्र आपल्याला नक्की होणार. त्यासाठी हा व्हॉल्यूम दिलाय. ऍक्च्युअल व्हॉल्यूम असा असतो. पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया, राईट, आणि त्याला हाईट न काय करतात, मल्टिप्लाय करतात. दॅट विल गेन द व्हॉल्यूम ऑफ दिस सिलेंडर. सिलेंडरचा व्हॉल्यूम कसं काढतात, पाय आर स्क्वेअर त्याचा सर्कल पार्ट, राईट, पाय आर स्क्वेअर थ्रूआउट असतो हा, आणि हाईट किती आहे त्याची, h आहे, म्हणून पाय आर स्क्वेअर इंटू h. युनिट पहा, इथं सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि हा सेंटीमीटरचा क्यूब झाला. कशासाठी दिलंय हे, h इन टर्म्स ऑफ r कन्वर्ट करण्यासाठी दिलंय. दोन व्हेरिएबल आहेत, हाईट आणि रेडियस, एकमेकात एक कन्वर्ट करण्यासाठी दिलाय. जसं या आधीच्या क्वेश्चन मध्ये x आणि y एकमेकात कन्वर्ट होत होते, राईट. दोन व्हेरिएबल आले की काम असते, एक व्हेरिएबल दुसऱ्यामध्ये काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं. Okay, next thing, what is to be maximized, minimized? Find the dimension so that the sheet required is minimum. Find the dimension such that sheet required is minimum. Find the dimension म्हणजे find h and r so that sheet required is minimum. Metal sheet required is minimum. मेटल शीट रिक्वायर्ड मिनिमम म्हणजे मेटल शीट कशासाठी वापरणार रे, मेटल शीट कशासाठी वापरणार, सिलेंडर टँक बनवण्यासाठी वापरणार, राईट. मेटल शीट कशामध्ये काउंट केली जाईल, मग मेटल शीट कशामध्ये काउंट केली जाणार, मेटल शीट सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये काउंट केली जाणार, म्हणजे सरफेस एरिया काउंट करणार. सरफेस एरिया ऑफ द बेस, सिलेंड्रिकल टँकचा सरफेस एरिया, या पर्टिक्युलर डायग्राम साठी सरफेस एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर. आणि सांगा बरं अजून काय असेल, आता बेस झाला, फक्त बेस झाला. साइड कसा काउंट करतात, सरफेस एरिया म्हणून कसा काउंट करतात, किती जणांना सांगता येईल. आता बेस झाला तुमचा, फक्त हा बेस प्लेट झाली, बेस शीट झाली, मेटल शीट. सगळा दुसरा पार्ट म्हणजे आता अदर पार्ट. सांगा काय ऍड केलं पाहिजे सरफेस एरिया म्हणून, सर्कमफ्रन्स. यस, करेक्ट आहे अनिकेत, बरोबर. यस, अदर स्टुडंट्स पटकन आन्सर सांगायचं. नुसतं सर्कमफ्रन्स का, अथर्व मस्के, नुसता सर्कमफ्रन्स नाही, एरिया म्हटलंय, सरफेस एरिया कसा काढतात, दुर्गेश्वरी, नुसतं 2 पाय आर नाही, एरिया रेडियस म्हणजे सेंटीमीटर झालं, एरिया म्हणजे सेंटीमीटरचा स्क्वेअर असतो. दुर्गेश्वरी, तुझे आन्सर सांगितलंय 2 पाय आर, नुसतं आर ची व्हॅल्यू रेडियस सेंटीमीटर मध्ये असते, एरिया कधी सर सेंटीमीटर मध्ये असतो का. यस मानसी, करेक्ट. जुली तलेकर, यस करेक्ट, गुड, व्हेरी नाईस. नमिता, करेक्ट. अजून बोल पटकन. टू पाय आर सर्कमफ्रन्स झाला, 2 पाय आर सर्कमफ्रन्स ऑफ द सर्कल म्हणजे सिलेंडरचा सर्कमफ्रन्स झाला, आणि h ने मल्टिप्लाय केलं झालं. इथे दोन व्हेरिएबल आले. यस, करेक्ट. आता h इन टर्म्स ऑफ r ठेवा, h इन टर्म्स ऑफ r ठेवा, पाय आर स्क्वेअर 2 पाय आर, h ची व्हॅल्यू a क्यूब बाय r स्क्वेअर, a क्यूब बाय r स्क्वेअर. हा झाला तुमचा सरफेस एरिया. यस ने डिनोट करू आपण, सरफेस एरिया इज डिनोटेड बाय s. आता लक्ष द्या सर्वांनी, हा जो s आहे, r ला x म्हणा, r ला x मध्ये कन्वर्ट करा, r ला x नोटेशन द्या, r ला x नोटेशन द्या. ही मेटल शीट आहे, सरफेस एरिया फॉर्म आहे, f ऑफ x म्हणा याला, पाय x स्क्वेअर 2 पाय r, r च्या ऐवजी x ठेवा, हा r एक कॅन्सल, a क्यूब डिवाइडेड बाय x, एक r कॅन्सल झाला, लक्षात ठेवा, डिनोमिनेटर मध्ये झाला. दिस इज द फंक्शन विच इज टू बी मिनिमाइज और मॅक्सिमाइज. हे झालं फंक्शन. दिस फंक्शन इज टू बी मॅक्सिमाइज और मिनिमाइज. द मेटल शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे रे, हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर, सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह.
पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? येस, डेफिनेटली पॉझिटिव्ह आलं पाहिजे. इथून मागचा क्वेश्चन वाढीव काम, इथून मागचा क्वेश्चन सगळं वाढीव काम आहे, सगळं वाढीव काम आहे हे. कळलं का? वर्डिंग कशामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे? वर्डिंग कशामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे? वर्डिंग पासून काय तयार करता आलं पाहिजे? वर्डिंग पासून काय तयार करता आलं पाहिजे? फंक्शन. फंक्शन तयार करता आलं एकदा की पुढच्या स्टेप्स काय? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0, राईट? फाइंड द एक्स. सेकंड डेरिव्हेटिव्ह, एक्स साठी सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक करा. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असलं पाहिजे मिनिमम साठी. त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढलेली ते आन्सर असतं तुमचं. एक्स एकदा काढला म्हणजेच रेडियस काढली तुम्ही. रेडियस आणि हाईट मधलं रिलेशन तुम्हाला माहिती आहे. एक्स काढणं म्हणजे आर काढणं, आर काढला की एच मिळतो. एच आणि आर चं रिलेशन म्हणजेच फाइंड द डायमेन्शन्स ऑफ द मेटल शीट आहे. आर काढणं आणि एच काढणं, आर काढणं आणि एच काढणं, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ द मेटल शीट आहे. एक क्वेश्चन सांगतो, अजून एक क्वेश्चन फंक्शन मध्ये कन्वर्ट देतो, बाकीचं तुम्ही करायचं. एक क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16. लास्ट क्वेश्चन. फंक्शन मध्ये कन्वर्ट करून देतो, तुम्ही सॉल्व्ह करा नंतर. फंक्शन मध्ये कन्वर्ट करून देतो, तुम्ही सॉल्व्ह करा. असं प्रत्येक वर्डिंग क्वेश्चन काय करायचं असतं? कन्वर्ट करून नंतर त्याचं फंक्शन म्हणून पुढे सॉल्व्ह करायचं. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरायची असते. ओके, सो स्टार्ट. What's the question? Perimeter of the triangle is 10 centimeter. Perimeter of triangle is 10 centimeter. What is the perimeter of triangle? A angle समोरची side A, B angle समोरची side B, C angle समोरची side C. A B C, A plus B plus C equal to किती असतं रे? दिलेलं किती आहे आणि ऍक्च्युअल किती असतं कोणाला माहिती आहे? किती जणांना माहिती आहे? ए किती असतो आणि बी किती असतो? ए बी सी. अरे 180. पियुष अँगल विचारलाय का? पियुष अँगल विचारलाय 180 असायला. ए बी सी काय आहेत? साइड्स ऑफ द ट्रायंगल्स आहेत. कोण सांगतं? ए प्लस बी प्लस सी किती असतं? पेरिमीटर किती गिवन आहे ते तरी सांगा. पेरिमीटर किती गिवन आहे? पेरिमीटर किती गिवन आहे? 10. करेक्ट. पेरिमीटर 10 गिवन आहे. ऍक्च्युअल पेरिमीटर किती असतं रे? ऍक्च्युअल पेरिमीटर किती असतं? ऍक्च्युअल पेरिमीटर a plus b plus c equal to 2s असतो. 2s. This 2s is the perimeter of triangle. 2s ला काय म्हणतात? पेरिमीटर of triangle. Perimeter of triangle. Perimeter of triangle. Perimeter of triangle is 2s. सांगा s ची व्हॅल्यू किती मग? 2s हा 10 आहे. 2s हा 10 आहे. सो s इक्वल टू किती? 5. s ची व्हॅल्यू किती आली? पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज 2s असतं. 10वीला झाला असेल हिरॉन्स फॉर्म्युला. सांगा इथं ना अँगल माहिती आहे, ना हाईट माहिती आहे, ना इरेग्युलर शेप ऑफ ट्रायंगल आहे. इरेग्युलर शेप ऑफ ट्रायंगल असल्यामुळे इथं हाईट माहित नाहीये, बेस माहित नाहीये. राईट. वन थिंग दे हॅव गिवन. काय गिवन आहे सांगा? इफ वन ऑफ द साइड इज 4 सेंटीमीटर, एक साइड 4 सेंटीमीटर आहे. सपोज ए 4 सेंटीमीटर आहे. हे किती आहे? 4 सेंटीमीटर. त्यात तुम्ही टाकू शकता a plus b plus c equal to 10 आहे. a plus b plus c equal to 10 आहे. a ची व्हॅल्यू 4 आहे. b plus c किती रे मग? a ची व्हॅल्यू 4 असेल तर b plus c किती? b plus c किती? a plus b plus c जर 10 असेल, अरे 21. कोण रे ते 21?
10 minus 4 6. So b equal to किती येईल 6 minus c. 6 minus c. कोण सांगतं रे एरिया ऑफ ट्रायंगल इन टर्म्स ऑफ ए बी सी आणि एस. ए बी सी अँड एस मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल सांगेल. कुठला फॉर्म्युला म्हणतात त्याला हिरॉन्स फॉर्म्युला म्हणतात. काय असतो तो एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी असा तो फॉर्म्युला. एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी हा हिरॉन्स फॉर्म्युला म्हणून आहे. हिरॉन्स फॉर्म्युला म्हणून आहे. ओके एस म्हणजे किती रे एस म्हणजेच 5 5 मायनस 4 5 मायनस बी बी किती आहे 6 मायनस सी आहे. बी किती आहे 6 मायनस सी. ठेवा व्हॅल्यूज आणि शेवटचा एस म्हणजेच 5 एस म्हणजे 5 मायनस सी जसं एस मायनस. आता एरिया ऑफ ट्रायंगल त्याचा स्क्वेअर करू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल त्याचा स्क्वेअर सपोज एरिया ऑफ ट्रायंगल त्याचा स्क्वेअर राईट. आणि सी ला एक्स द्या. सी साठी एक्स नाव द्या. इथं स्क्वेअर केला तर याचा रूट निघून जाईल. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड द्या. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. क्वेश्चन इझी पडेल तुम्हाला. एरियाचा स्क्वेअर करतोय डायरेक्ट नाव एफ ऑफ एक्स देतोय. स्क्वेअर करून घेतल्यास हा रूट निघून जातो लक्षात ठेवा. 5 जशाला तसा 5 मायनस 4 ची व्हॅल्यू 1 स्क्वेअर केलाय बोथ साइडचा लक्षात ठेवा. 5 मायनस 6 5 मायनस 6 किती होणार मायनस 1 होणार मायनस सी. पुढचा पार्ट 5 मायनस सी. सी ला एक्स नाव द्या. सी ला एक्स नाव द्या. सी इक्वल टू एक्स म्हणा. सी इक्वल टू एक्स म्हणा. सी इक्वल टू एक्स. जिथं सी आहे तिथं एक्स द्या. दिस इज द फंक्शन विच इज टू बी. दिस इज द फंक्शन विच इज टू बी. सी ला एक्स म्हणा फंक्शन लिहा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. रूटची गरज नाही पडणार. खूप खूप विचित्र सॉल्व्ह केलंय कशामध्ये सोल्युशन बुक मध्ये. यू कॅन टेक द स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड अँड सॉल्व. यू विल गेट द सेम आन्सर. सेम आन्सर मिळेल. विच इज टू बी मॅक्सिमाइज और मिनिमाइज सांगा पटकन. एरिया ऑफ ट्रायंगल इज मॅक्सिमाइज और मिनिमाइज. हा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. इथं हाईट इंटू बेस 1/2 टाइम्स ऑफ हाईट इंटू बेस वगैरे काहीही माहित नाहीये. हा कशाशी रिलेटेड फॉर्म्युला आहे हिरॉन्स फॉर्म्युला म्हणून आहे. एस इज व्हॉट सेमी पेरिमीटर म्हणून असतो. 2s म्हणजेच पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. a प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू आहे. सांगा एरिया काय करायचा आहे मॅक्सिमम काढता येईल. इथून पुढे क्वेश्चन शार्पली सॉल्व्ह करायचा. एक्स काढायचा. एक्स काढणं म्हणजे कशाची व्हॅल्यू रे एक्स काढलं म्हणजे कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. एक्स काढलं की काय मिळतो एक्स काढला की सी मिळतो. सी इथं ठेवायचा काय मिळेल मग एक्स म्हणजे सी. सी काढलं की काय मिळणार काय मिळतो बी मिळतो. करेक्ट. ए तर ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. ए ऑलरेडी माहिती आहे. मिळाले डायमेन्शन्स ऑफ द ट्रायंगल फॉर द एरियाज टू बी मॅक्सिमम. सांगा सेकंड डेरिव्हेटिव्ह काय असेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह मॅक्सिमम साठी सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह. कळलं. चेक करा घेऊन पहा आणि नंतर कॅल्क्युलेट करून ठेवा. कॅल्क्युलेट करून ठेवा. डाऊट डिफिकल्टी सेशन्स चालू आहेत. गेट द बेनिफिट ऑफ दॅट. ओके. उद्या सिंहगड रोड नरेंद्र कुमार सर तिथे अवेलेबल असतील आफ्टर 1 o'clock राईट. यू विल गेट द हेल्प ऑफ हिम. त्यांची हेल्प घेणे. ओके थँक्यू. विल सी. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल तर नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. परत असेल तर प्रत्येक कंटेंटचे क्वेश्चन चेक करेल. काय क्वेश्चन जे घेतलेले नसतील ते क्वेश्चन घेण्यात येते. अदरवाइज नेक्स्ट चॅप्टर पहिले चेक करेल कुठले क्वेश्चन आपले इम्पॉर्टंट राहिलेत का. अदरवाइज नेक्स्ट चॅप्टर. ओके थँक्यू बाय. एक्झाम संडे कशावरती पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वर. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन अँड ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती एक्झाम राहील. येस विवेक जोशी. ते ऑन पेपर किंवा हे आल्याशिवाय शक्य नाहीये. ऑन पेपर येऊ द्या आधी सगळं. ते बहुतेक नकोय. बहुतेक डेंजर असतं.
अजून डिसाईड नाही केलं नेक्स्ट चॅप्टर. ओके, विल सी.